हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर चला तर मग पाहूया. नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी महाराष्ट्रीयन हेल्दी नाश्ता रेसिपी म्हणजेच पोहे. पोहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. अगदी मनापासून खाल्ला जाणारा नाश्ता म्हणजेच पोहे. तर पटकन अगदी 2 मिनिटात तयार होणारे हे पोहे आपण कशा पद्धतीमध्ये करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे मी पोह्यातले जेवढे पाहिजेत तेवढे पोह्याच्या पुड्यामधले पोहे काढून घेतले. तर हे पोहे व्यवस्थित असे निवडून घेतले, म्हणजेच त्याच्यामध्ये साळी वगैरे असतात आणि मग ते खाताना दाताखाली कचकन लागतात. मग काय आहे की नाही हे पोह्यामध्ये चेक केलं, निवडून घेतलं. तर निवडल्यानंतर पोहे आपण धुवून घेणार आहोत. तर पोह्याला भरपूर असे पाणी खराब निघतं, त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकलं आणि पोहे अलगद हाताने नुसते उचलून बाजूला काढले. पोहे भिजवणे ही एक पद्धत वेगळीच असते. म्हणजे काय होतं, बऱ्याच गृहिणी पोहे भिजवताना पाणी वगैरे टाकतात आणि निथळून बाजूला ठेवतात. मग पोह्यामध्ये पण भरपूर प्रकार वेगवेगळे असतात. बरेचसे पोहे एकदम गाळ असा होतो त्या भिजलेल्या पोह्यांचा, तर काही अख्खे राहण्यासाठी आपण नुसतं उचलून बाजूला ठेवायचं. तर पोहे उचलून ठेवल्यानंतर त्याच्यासाठी मी तयारी करायला घेतली. एक 10 मिनटं पोहे झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यामुळे आपले पोहे व्यवस्थित भिजतात. एक 10 ते 15 मिनटं आपण पोहे छान भिजून घेणार आहोत आणि त्यानंतर पोह्यासाठी लागणारी साहित्य आपण पाहणार आहोत. एक 4-5 मिरच्या घेतल्या. त्या काळपट कलरच्या मिरच्या आहेत, त्याच्यामुळे भरपूर तिखट आहेत. मग मी थोड्याशाच मिरच्या घेतल्या. तरी ते 5-6 मिरच्या बारीक असं चॉप करून घेतल्या. कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा. कढीपत्ता आणि कोथिंबीरीशिवाय पोह्याला मज्जाच नाही आहे. तर ताजा कढीपत्ता असेल तर पोहे सुरेख होतात. तर हे सगळं साहित्य आपण कापून घेऊया. शेंगदाणे, मीठ आणि थोडीशी साखर एवढंच आपल्याला पोह्यासाठी लागतं. तर अगदी कमी वेळात पोटभर खाल्ला जाणारा हा नाश्ता पटकन तयार होतो. तर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा हे सगळं टाकून घेऊन छान असं परतून घ्यायचं. तर परतल्यामुळे आपल्या पोह्याला टेस्ट खूप येते. बऱ्याच जणांना बिना कांद्याचे पोहे आवडतात, परंतु कांद्यामुळे आपल्या पोह्यांना मऊपणा देखील येतो. तर इथे मी पोहे भिजण्यासाठी ठेवलेले होते. तर पाहू शकतात की सगळे पोहे एकमेकांना चिकटलेले आहेत. एकदम घट्ट असा त्याचा गोळा झालेला आहे. तर ते सगळे पोहे मी सुटसुटीत करून घेतले. त्यानंतर कढईमधलं साहित्य बऱ्यापैकी लालसर झालेलं आहे. मग म्हटलं चला आपण आता हे जे मिक्स केलेले पोहे होते ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर पोहे करताना 3 टिप्स जर आपण वापरल्या तर एकदम मऊ असे आपले पोहे तयार होतात. पहिली टिप्स आहे, पोहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर अलगद हातानं पाण्यातून पोहे वेगळे करायचे आणि एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचे. झाकून ठेवल्यामुळे ते व्यवस्थित असे भिजतात आणि आपले पोहे कोरडे न होता मऊ होतात. दुसरी टिप्स पाहणार आहोत की आपण पोह्यामध्ये कांदा जरा थोडासा उचलूनच वापरणार आहोत. त्याच्यामुळे देखील आपले पोहे एकदम मऊ राहतात. आणि तिसरी टिप्स आहे, थोडीशी साखर वापरणार आहोत. तर या 3 टिप्स जर आपण पोहे करताना वापरल्या तर आपले पोहे एकदम छान असे तयार होतात. तर मी इथे पोहे सगळे मिक्स करून घेतले, साखर, मीठ टाकून आणि मग नंतर एक 2 मिनटं त्याची वाफ काढली. तर इथे गरमागरम पोहे, लिंबू पिळून आणि त्याच्यावरती शेव आणि चहा हे ऐकून सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी. तर तुम्हाला हा पोहे बनवल्याचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.